नांदेड शहरातील विविध भागामध्ये जोरदार मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र मोठी तारांबळ. भोरच्या निगडे धांगवडी या गावात मान्सूनपूर्व पावसाचा कहर. मुसळधार पावसामुळे धांगवडीतील नदी नाले तुडुंब भरले, त्यामुळे रस्त्यांनाही नदीचं स्वरूप. अचानक झालेल्या या पहिल्याच पावसामुळे पूर्व मोसमी पावसानं नागरिकांची तारांबळ. राज्यातील 25 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट. विजांच्या कडकडाटासह आज पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज. कोकण विभागातील 3, उत्तर महाराष्ट्रातील 2, पश्चिम महाराष्ट्रातील 5, मराठवाड्यातील 4 तर विदर्भातील 11 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश. पुण्याला हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी. पुढील 4 दिवस शहर आणि परिसरामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. उष्णतेने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता. पावसामुळे वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यातील ऊस पिकं भुईसपाट झाली आहेत. लाखो रुपयांचं नुकसान झालं, तरीही कृषी विभागाचा कानाडोळा आहे. तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते. परभणीमध्ये वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. शेकडो एकरावरील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्यानं बळीराजा हवालदिल झालेला आहे. धाराशिवच्या वारे वडगावातील केळीची बाग वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाली आहे. 2 एकरवरील केळी बाग जमीनदोस्त झाली आहे. शेतकऱ्याचा 8 लाख रुपयांचं नुकसान झालंय. परभणीच्या पोखरणीमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेकडो एकरवरील केळी बाग उद्ध्वस्त झाली आहे. हातातोंडाशी आलेलं केळीचं पीक उद्ध्वस्त झालंय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली जाते. सोलापूरच्या करमाळा तालुक्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा. भाळवणीत केळीच्या बागांचं नुकसान, तर काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले आहेत. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. सिन्नर तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा हाकार. पिंपळगाव धनगरवाडीमध्ये शेतकऱ्यांचं संसार उघड्यावरती पडले आहेत. मान्सूनपूर्व पावसामुळे पिंपळगाव धनगरवाडी या ठिकाणी प्रचंड नुकसान झालंय. घराचे पत्रे अंगणावरती या अंगणासह घराचे पत्रे काही लोकांच्या अंगावर देखील पडलेत. आणि याच घटनेमध्ये प्रांजल डुंबरे ही 11 वर्षांची चिमुकली गंभीररित्या जखमी झालेली आहे. पुण्याच्या भोरमधील देवळे तर मान्सूनपूर्व पावसाचा हाकार. 3 घरांचे छत उडून गेल्यानं शेतकऱ्याचं नुकसान. पावसामध्ये संसार उपयोगी सामान भिजल्यानं कुटुंबाचा संपूर्ण संसार उघड्यावर आलेला आहे. श्रीगोंद्याच्या हंगेवाडीमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे, त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. आमदार विक्रम पाचपुते यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली आहे. तात्काळ शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार पाचपुतेंचं आश्वासन. परंडा तालुक्यातील आवार पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेवरती कोसळलं महाकाय झाड. शाळेला उन्हाळी सुट्टी असल्यानं मोठी दुर्घटना या ठिकाणी टळली आहे. रावेर मुक्ताईनगर तालुक्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करा. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे आदेश आहेत. केळी पीक विमा कंपन्यांनी पंचनामे करून वास्तविक क्षेत्र ग्राह्य धरण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री यांनी जळगावातील नुकसानग्रस्ताची व्हिडिओ कॉलद्वारे पाहणी केलेली आहे. मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यामध्ये पावसामुळे मोठं नुकसान झालंय. आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांना व्हिडिओ कॉल करून परिस्थिती दाखवलेली आहे. नागपूरच्या कामठीमध्ये नाल्याच्या खोलीकरणाच्या कामाची चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पाहणी दरम्यान बावनकुळेंनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. राहता कृषी उत्पन्न बाजार समिती तर डाळिंबाला मिळतोय चांगला भाव. उच्च प्रतीच्या डाळिंबाला प्रति किलो 305 रुपये असा सर्वाधिक दर आहे, तर साध्या दर्जाच्या डाळिंबाला प्रति किलो 191 ते 305 रुपयांचा दर मिळतोय. डाळिंब उत्पादकांमध्ये त्यामुळे आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 185 गावं आणि 545 पाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याचे स्रोत आटले, त्यामुळे पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू आहे. अक्कलकुवा तालुक्यामध्ये पाणी टंचाईच्या सर्वाधिक झळा जाणवत आहेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई तीव्र झाली आहे. 185 गावं आणि 545 पाडे संकटात सापडलेत. पाण्यासाठी महिलांना अनेक किलोमीटर पायपीट करण्याची वेळ आली. अक्कलकुवा तालुक्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा सर्वाधिक आहेत. पालघरमधील गांजे ढेकाळे या ग्रामपंचायतीत 3 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे. गांजे गावातील महिलांना शाळेच्या पाड्यामध्ये डबक्यात साचलेलं गढूळ पाणी भरून नेण्याची वेळ येते. तातडीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची वेळ आली आहे. नांदेडच्या उमरीतील सिंधी शेलगाव येथील निजामकालीन तलाव गाळामुळे निकामी झालेला आहे. तलाव निकामी झाला आहे, त्यामुळे आता 6 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवतीये. तातडीने तलावाच्या खोलीकरणाची मागणी यावेळेस ग्रामस्थांकडून केली जाते. नंदुरबारच्या सातपुड्यामध्ये पर्यावरण संवर्धनासाठी बडादादा फाउंडेशनचा सीड बॉल्स हा उपक्रम आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती विविध वृक्षांच्या बियांचे गोळे तयार करून सातपुड्याच्या जंगल परिसरामध्ये फेकण्यात आलेले आहेत. मे आणि जून मधील रेशन धान्य उचलण्यास 15 जून पर्यंत मुदतवाढ. ई-पॉस तांत्रिक बिघाडामुळे शासनाचा मोठा निर्णय. कोणताही लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही, पुरवठा विभागाची माहिती आहे.
साताऱ्यातील थंड हवेचा महाबळेश्वर परिसर पर्यटकांनी बहरला आहे। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। धुळ्याच्या जुनावणे गावात शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमामध्ये माती परीक्षण, एल निनोचा प्रभाव आणि हुमणी अळी नियंत्रणावरती भर देण्यात आला। तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार मोहोळमध्ये दूध डेअरींवरती कारवाई, 13 दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले। अहवालानुसार संबंधितांवरती कारवाई होणार आहे अशी माहिती देण्यात येते। नाशिकमध्ये अन्नपदार्थ भेसळ करणाऱ्या 15 दुकानांचे परवाने निलंबित। अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई आहे। 6,75,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नंदुरबारच्या नवापूर शहरामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई आहे। कारवाईमध्ये 2 लाख किमतीचे 1,251 किलो सैल सोयाबीन रंगवलेले तेलही जप्त करण्यात आले। बुलढाणा पोलिसांकडून संडे ऑन सायकलचं आयोजन। फिट इंडिया तसेच खेलो इंडिया अंतर्गत उपक्रम। तंदुरुस्त, निरोगी आणि सक्रिय भारत घडवण्याचा मुख्य उद्देश। सांगली पोलीस दलाच्या वतीनं सांगलीमध्ये संडे सायकल रॅली काढण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिट इंडिया संकल्पनेतून रॅली काढण्यात आली आहे। रॅलीमध्ये पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांचा देखील मोठा सहभाग होता। शहादा पालिकेच्या शाळांची दुरुस्ती होणार आहे। शासनाकडून 1 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। शहाद्यातील 14 प्राथमिक शाळांची दुरुस्ती, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। धुळे महानगरपालिकेचं जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यातील काम मुदतीपूर्वीच म्हणजेच 5 जूनलाच 100% पूर्ण झालंय। मुदतीच्या आधी काम करणारी धुळे पालिका महाराष्ट्रामध्ये प्रथम आली आहे। या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पालिका कर्मचाऱ्यांचं राज्यभरातून कौतुक केलं जात आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये कच्च्या मालाच्या दरवाढीचा मूर्तिकारांना मोठा फटका। यंदा गणेश मूर्ती 20 ते 30% महागण्याची शक्यता आहे। घरगुती सिलेंडरचे दर वाढल्यानं नंदुरबारच्या ग्रामीण भागातील ग्राहकांचं बजेट कोलमडलं। ग्राहकांकडून केंद्र सरकारकडे दर कपातीची मागणी करण्यात आलेली आहे। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांसमोर यंत्रमाग धारकांनी यावेळेस घोषणाबाजी केलेली आहे। मजुरी वाढवून देण्याची यंत्रमाग धारकांची मागणी आहे। इचलकरंजीमध्ये गेल्या 1.5 महिन्यांपासून यंत्रमाग धारकांचं आंदोलन सुरू आहे। साताऱ्याच्या फलटणमध्ये श्रीराम कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांचे 16 कोटी रुपये थकीत आहेत। वारंवार पैसे मागून देखील कारखाना प्रशासनाची डोळेझाक आहे। राज्य सरकारच्या दलित उपवर्गीकरणाच्या निर्णयाला वाढता विरोध आहे। अकोल्यात उपवर्गीकरणाच्या विरोधी सभा आणि परिसंवादामध्ये सत्ताधारी नेत्यांची उपस्थिती होती। माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार वडोले आणि बबनराव घोलप यांची या ठिकाणी उपस्थिती होती। साताऱ्याच्या कराडजवळील 6 पदरी उड्डाणपुलाची खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून पाहणी। 3.5 किलोमीटर लांब अंतराच्या उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यामध्ये। 20 जून पर्यंत पुलाचं काम पूर्ण करण्याची मुदत आहे। चंद्रपूरमध्ये वस्तू सेवा कर विभागाची अत्याधुनिक वास्तू बांधून तयार झाली आहे। आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं सुमारे 30 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या इमारतीचं 18 जून रोजी लोकार्पण केलं जाईल। पिंपरी चिंचवड पालिकेने मोठ्या गाजावाजा करत उभारलेल्या एअर प्युरिफिकेशन यंत्रणा धुळखात पडल्याचं चित्र आहे। यंत्रणा उभारण्यासाठी 32 कोटी 75 लाख रुपयांचा खर्च करण्यात आलाय। वायू प्रदूषण कमी न झाल्यानं नागरिकांमध्ये नाराजी आहे। लातूरच्या रामलिंग मुदगड यामधील प्राथमिक आरोग्य केंद्राला निलंगा पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींची अचानक भेट। केंद्रामध्ये सुविधांचा अभाव समोर आला। मुदतबाह्य औषधं देखील सापडली आहेत। संगमनेरच्या सुकेवाडी परिसरामध्ये धोकादायक बांधकामावरती नगर परिषदेची कारवाई। हॉस्टेलचं निकृष्ट आणि नियमबाह्य बांधकाम प्रशासनानं हटवलंय। नाशिकच्या मालेगावमध्ये अल्पवयीन मुलीची प्रसूती आणि बालकाच्या मृत्यू प्रकरणी आतापर्यंत 8 जण ताब्यात आहेत। 5ही आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। यवतमाळमध्ये जिल्हाधिकारी विकास मीना अवैध रेती उत्खननाविरोधात ॲक्शन मोडवरती आहेत। बाबुळगावमधील तांबा आणि वाटखेडा धाड टाकून जिल्हाधिकाऱ्यांनी रेती साठा आणि ट्रक जप्त केलाय। दोषी अधिकाऱ्यांवर देखील कारवाईचा इशारा आहे। कौटुंबिक वाद आणि छळाला कंटाळून 26 वर्षीय विवाहितेने जीवन संपवलं। हुडकेश्वर पोलिसांकडून सासूविरोधात गुन्हा दाखल। पतीलाही अटक करण्यात आली आहे। सांगलीमध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवरती तहसीलदारांची कारवाई। मानगंगा नदीमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या डंपरचा तहसीलदार शीतल बंडगर यांच्याकडून पाठलाग। तहसीलदारांच्या कारवाईचं नागरिकांकडून कौतुक। बारामतीच्या सुपा पोलिसांकडून अपहरण करण्याचा प्रयत्न होता तो काही तासातच या अपहरणाचा छडा लावलेला आहे। अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका करण्यात आली आहे। अटकेतील 2 आरोपींना पोलिसांनी बेड्याही ठोकलेल्या आहेत।
अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयामध्ये रुग्णाची गैरसोय होतीये। स्ट्रेचर नसल्यानं आजारी पतीला पाठीवर घेऊन महिलेची धावपळ। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अकोल्यातील आरोग्य यंत्रणेमध्ये प्रचंड मोठी खळबळ। यवतमाळ पोलिसांकडून रुई रोड परिसरातील दरोड्याचा 24 तासात उलगडा। 8 आरोपींना अटक करत लुटीची रक्कमही जप्त। चंद्रपूरच्या बल्लारपूरमध्ये गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक। आरोपीकडून देशी बनावटीचं पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुस जप्त। भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण आणि अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक। आरोपीला 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी। विभागीय चौकशीमध्ये साक्ष बदलण्यासाठी पोलीस हवालदाराला जीवे मारण्याची धमकी। महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मित्रानं मारहाण करून गाडी खाली चिरडून जीवे मारण्याची धमकी दिली होती। इचलकरंजीच्या रांगोळी या ठिकाणी रस्त्यावर मोटरसायकल उभी करण्याच्या वादातून मारहाण। सोन्याची चेन हिसकावल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये 6 जणांविरोधात गुन्हा दाखल। बेघर नागरिकांवरती महापालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई। उड्डाणपूल आणि इतर फुटपाथवरती मोठ्या प्रमाणामध्ये अनेक बेघर नागरिकांचं वास्तव्य। त्यांना निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पीए बनवते असं सांगत बेरोजगार तरुणाला महिलेनं 4 लाखांचा गंडा घातलाय। अपर जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील म्हणून पैसे घेतले। महिलेविरुद्ध अंबाजोगाई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। बारामतीमधील माळेगाव करावागज या रोडवरती मध्यधुंद ट्रक चालकाचा दोष। वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं ट्रक उलटला। चालक गंभीररित्या जखमी। समोरून येणाऱ्या अनेक वाहनांनी प्रसंगावधान राखल्यानं मोठा अनर्थ टळलेला आहे। पुण्याच्या इंदापूरमधील म्हसोबाची वाडी परिसरात मध्यरात्री घरफोडीची घटना। खिडकीची लोखंडी ग्रिल तोडून चोरट्यांचा घरामध्ये प्रवेश। चोरट्यांकडून 44,90,000चा ऐवज लंपास। पुण्याच्या तळेगावमधील तुळजाभवानी मंदिरातील चोरीचा चांदीचा मुकुट हस्तगत। 23 मे रोजी तुळजाभवानी मंदिरातून चांदीचा मुकुट चोरीला गेला होता। रवी सोनी, श्रीराम सोनी या दोघांना मुकुट चोरी प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे। सावंतवाडी माळखोल येथे टेम्पो आणि दुचाकीचा भीषण अपघात। अपघातामध्ये दुचाकीस्वार जखमी। सुदैवाने जीवितहानी टळली आहे। अपघातामध्ये दुचाकीचं मोठं नुकसान